नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला पैठणीचे आता हे जे आहे तर हे घडीवर न कापता अशा काठांवर हे बघा अशा पद्धतीने काठांवर आपण मागचा भाग कटिंग केलेला आहे. हा बघा, हा मागचा भाग कसा कटिंग केला आहे तो तुम्हाला दाखवत आहे. हा मागचा भाग असा कटिंग केलेला आहे आपण. आणि तुम्हाला आज मी न्यू डिझाईन दाखवणार आहे. बघा, छान अशी येणार आहे, अगदी छान सोपी आणि पटकन होणारी आणि पैठणीच्या याची. तर सगळ्यात आधी आता आपण ह्या ठिकाणी इथे अस्तर घेतलेला आहे. या ठिकाणी हे अस्तर घेतलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलेच की मी वेगळ्या कलरचा अस्तर घेतला आहे. तर आपल्याला हे 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. हे बघा, 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. मोंढा इथे 6.5 घेतला, खांदा इथे 5.5 इंच खांदा घेतला. ह्या ठिकाणी हे 3 इंच अंतर घेतलं. हे अंतर आपण 3 इंच घेतलं. आणि गळ्याची जी उंची आहे ती 11 इंचाचा मोठा गळा घेतलेला आहे आपण. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 11 इंचाचा गळा घेतला आहे हा. तर ह्या ठिकाणी 3 इंच अंतर घेतला. आणि हे तर ह्या बघा, असा चौकोन आखून घेतला. तुम्हाला दिसतच असेल की हा चौकोन आखून घेतला आपण. हा चौकोन आखून घेतला. हा, तर वरती इथे 2 इंच अंतर, इथे 3 इंच अंतर घेतलेलं आहे, कारण चौडा झाला पाहिजे. जसं आपण बाहीला घेतलं तसंच आपण इथे आता गळ्याला घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 2 इंच अंतर वरती घेतलेलं आहे, 2. आणि हा इथे आकार देऊन घेतला आणि हा सरळ आकार ठेवलेला आहे. किंवा आपल्याला थोडा वाटला तर आपण इथे थोडा कर्वसुद्धा देऊ शकतो. ह्या ठिकाणी असा थोडासा वाटला तर असं सुद्धा आकार देऊ शकतो. आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी सगळ्यात आधी आपण अस्तरची कटिंग करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने अशी कटिंग झालेली आहे आपली. हा भाग झाला आहे. आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, हे दोघं जे काठ आहे हे आधी आपल्याला जोडून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला किती लागतात तेवढे काठ आपण इथे आता हे जोडून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी हे काठ तर आपण इथे काठ जोडून घेतले. हे बघा, हे काठ जोडून घेतले. काठ जोडल्यानंतर आपण बघा, आपण काठ जोडून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता कटिंग करून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आता आपली ही कटिंग झालेली आहे. हे बघा, छान असा आकार झालेला आहे आपला मागच्या बॅक नेकला. त्याच्यानंतर आता आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे, ह्याच्यावर ठेवायचं आहे. आणि ह्याच्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे याला असं पॅच करून तर आपल्याला ह्या ठिकाणी आता इथे पूर्ण आकारावर टीप मारून घ्यायची आहे. आता आपण टीप मारून घेत आहोत. तर आपली टीप मारून झालेली आहे. या ठिकाणी आता आपल्याला कट करायचं आहे. या ठिकाणी असं कट करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे कट केल्यानंतर आपला बॅक नेक उलटा झालेला आहे. असं उलटा केल्यानंतर आपण याच्यावर आता दापटी मारणार आहोत. आता परत तर आपण याच्यावर अशा टिपा टाकून घेतलेल्या आहेत दापटीपा. आणि हा कापड आहे, तर त्या कापडाचे आपल्याला इथे पायपिंग करायचे आहे. तर परत आपण हे कापड घेतलेलं आहे. बघा,
तर आपण इथे क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहोत. आपल्या पट्ट्या काढून झाल्या आहे. आता आपण पट्ट्या जोडून घेणार आहोत. कमरेला पायपिंग करून घेणार आहोत. बाहीला जशी केली तशी कमरेला पायपिंग. अशा पद्धतीने लावलं आणि याच्यावर असं आपण एक दाबटीप टाकून आणि मग असं वाळून घेणार आहोत. तर आता आपण दाबटीप टाकून घेणार आहोत. तर आपण इथे हे असं पायपिंग लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण हा गळा तयार केलेला आहे. अगदी सोपी पद्धत.